टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अंतू आणि अभिषेक. गोलंदाजी मार्क वरती विशाल. चला पंच जगदीश दुधकर सर, आपण लगेचच मॅच सुरू करायची आहे. चला पंच, सामना सुरू करायचा. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पीयूष 11 वर्सेस गायकवाड पाडा 11. आणि पहिल्याच बॉल वरती अंतूच्या बॉल बंद हा तडाका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. अंतूच्या बॉल बंद हा धमाका षटकाराने आगाज केला. अकाउंट ओपन केलाय. श्री गणेश केला मैदानाच्या आतमध्ये. अंतुना चांगला बॉल पडल्यानंतर डीप राहिला. समर इन डिलिव्हरी आपण पाहतोय. कमबॅक करावा लागेल इथनं. गोलंदाज विशालला पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये त्याने दाखवली. मात्र इथे पहिल्याच बॉलवरती षटकार आला, त्यानंतर कमबॅक करतोय. अजून एक तडाका कव्हर्स मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला हा फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. पॉवरफुल हिट. दोन षटकार आलेत. बॅट्समन अंतूच्या बाळबंद पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगली कामगिरी त्याची राहिली. मॅन ऑफ द मॅच होता पहिल्या मॅच मध्ये. अजून एक जबरदस्त हिट. बॉलला उंची देखील गाठली आहे आणि लांबी देखील अधिक प्राप्त केली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 षटकार अंतूच्या बाळबंद आलेत. धापलकावरती टोटल 18. काय फलंदाजी होतीये यावेळेस. पुन्हा एकदा आडव्या बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर कडनं झाली आहे मिस्टेक. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावफलक पुढे जाईल 19 या आकड्यावरती. 22च्या माध्यमातून पुढे सरकलाय सुरभी 11 हा संघ. पंकज कापडे यांनी पुरस्कृत केलेला तो संघ आपण पाहिला. फुलरलेनचा हा बॉल उडवलाय. अभिषेकने देखील इथे फटका अप्रतिम सजवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. 3 षटकार अंतूच्या बाळबंद. वाहत्या गंगेमध्ये अभिषेकने सुद्धा हात धुवून घेतलेत. अजून एक फटका षटकारासाठी आलाय. धापलकावरती टोटल 25.
दुसरे षटक मार्गस्थावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती अर्जुन आलाय. अर्जुनचा वापर केला दुसऱ्या षटकामध्ये. यावेळी चांगला बॉल. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न सुरू झाला. 2 धावा सुद्धा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न इथे होतोय आणि 3 धावा सुद्धा कंप्लीट. अर्जुन उर्फ वसिटा. वसिटा या नावानं या खेळाडूची ओळख आहे. सेकंडवरती अभिषेक दपलक 3 ने पुढे जाईल 28 या आकड्यावरती. आणखीन एक चांगला बॉल डॉट बॉल आला. अर्जुनला इथं चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या ओव्हर मध्ये विशालनं खूप जास्त धावा खर्च केल्या, मात्र इथे अर्जुनला कमबॅक करावं लागेल. उडवला बॉल समोरच्या दिशेनं. ओव्हर पिच होता, त्याला लॉक केलाय, पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. काय फलंदाजी होती. षटकार चौकाराची भाषा मैदानाच्या आतमध्ये बोलली जाते. पियुष 11 कडनं अभिषेक आणि अंतुला आपण पाहतोय. धापलकावरती टोटल 34. फुलरलेनचा बॉल समोरच्या दिशेनं फटका सजवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. काही फलंदाजी होतीये. चौकार षटकाराची भाषा अभिषेक आणि अंतूच्या बॅट मधनं बोलली जाते. धापलकावरती टोटल 38. यावेळेस अजून एक बिगिट केलाय. बॉल हवेत जाईल. स्क्वेअर लेगच्या वरनं अजून एक तडाखा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धापलकावरती टोटल 44 धावा. काय फलंदाजी केली आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांना. सलामीसाठी हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि आपल्या नावाची ओळख पटवून दिली गायकवाडपाडा या टीमला. दोन्ही फलंदाजांना 5 चेंडूमध्ये वैयक्तिक 22 धावा बनवल्यात. दोन षटकांचा खेळ संपला. धापलकावरती टोटल 45. पहिला चेंडू खराब फेकला मयूरना. वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय. अतिरिक्त धाव येते. आधीच धावा भरपूर खर्च केला. इथनं अतिरिक्त चेंडू कमी फेकावे लागतील गायकवाडपाडा 11 या टीमला. मयूर उर्फ तात्या. चांगला बॉल पडल्यानंतर डीप राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी आपण पाहतोय. बघा 2 मिनिटं सामना थांबवायचा. जे प्रेक्षक आहेत त्यांना आपण प्लीज चला पंच सामना सुरू करा.
चांगला चेंडू समोरच्या दिशेनं फटका स्वतः गोलंदाज आलेत आणि इथे 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न सुरू झाला आहे आणि इथे 3 धावा कंप्लीट. धापलकावरती टोटल 49 49. चांगला बॉल अप्रतिम चेंडू वेगावरती स्वार झाला मयूर. 22च्या माध्यमातून एक धाव आली आहे. एका धावेनं धावफलक पुढे सरकलाय. 50 या आकड्यावरती 50 कंप्लीट ऑन अ बोट. पीयूष इलेव्हन प्रथम फलंदाजी करतो आणि 50 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जात आहेत. समोरच्या दिशेनं फटका बॉलच बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय. बॉलची अडवणूक झाली आहे. तिसरी धावेचा प्रयत्न सुरू झाला आहे आणि इथे पुन्हा एकदा 3 धावा कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दापलगावरती टोटल 53 53. चांगला फटका डिपन द फिल्डर राहुल येत आहेत मात्र बॉलची अडवणूक झाली आहे बघा. जरी पडले मैदानाच्या आतमध्ये तरी सुद्धा बॉलची अडवणूक केली आहे. 2 धावा येत आहेत. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 55-55 या आकड्यावरती 8 चेंडू मध्ये 24 धावा अंतून कुठल्यात. 9 चेंडू मध्ये 29 धावा अभिषेकनं कुठल्यात. चांगली फलंदाजी चांगली पार्टनरशिप 55 धाव्याची पार्टनरशिप आपण पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू यू मिस. आय डेफिनेटली दांडी गोल. पाठीमागचा दरवाजा उघडा ठेवला होता आणि तोच दरवाजा इथे उकडून काढलाय गोलंदाज मयूरनं. स्विंगिंग यॉर्कर. फलंदाज बाद. अंतुला परतावा लागेल. 10 चेंडू वरती 24 धावेची एक विस्फोटक इनिंग त्यानं साकारली. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. रियाज गोलंदाजी मार्क वरती. बंटीला आपण पाहतोय.
यावेळेस चांगला चेंडू बंटीचा आपण पाहतो. पहिला चेंडू सुरेख फेकलाय. इथनं बंटीला कमबॅक करावा लागेल गायकवाड पाडा या टीमसाठी. इथनं चांगली कामगिरी करावी लागेल. इकॉनॉमिकल षटक फेकणं गरजेचं आहे. आधीच धावा भरपूर आल्यात स्कोर कार्ड वरती. कोलबा टप्प्याचा बॉल अप्रतिम चेंडू आपण पाहिला. एकदा बेतीय चांगला फटका बॉल हवे. झेलची संधी स्वतः गोलंदाज प्रयत्न अटूट केले मात्र तिथे झेल पकडता आला नाहीये. 2 धावा तर कंप्लीट केले. तिसरीचा प्रयत्न सुरू झालाय आणि इथे फलंदाज बाद परतावा लागेल अभिषेकला. 11 चेंडू मध्ये 30 धावा त्यानं बनवल्या मात्र इथे धावचीच्या माध्यमातून त्याला परतावा लागेल. नवीन फलंदाज आलोक आला. चांगला फटका बिग हिट केला बॉल हवे मध्ये आणि इथे झेल टिपलाय. अजून एक धक्का. अलोक बॅक टू पवेलियन. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास. त्याला इथनं जकास कामगिरी करावी लागेल. धापलकावरती टोटल 58 58 धावा. या ओव्हर मध्ये काय जबरदस्त कामगिरी बंटीची राहिली. इकॉनॉमिकल षटक संघाला आवश्यकता होती आणि ते इकॉनॉमिकल षटक फेकत असताना आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा त्यानं खर्च केल्यात. इथे उडवलाय समोरच्या दिशेनं. डीप मध्ये फिल्डर तिथे तैनात मंगेश. त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक. 2 धावा या बॉल वरती येत आहेत. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाईल 60 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटच्या बॉल वरती तडाखा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार षटकार. शेवट गोड केला. एका सत्राचा खेळ संपला. धावफलकावरती टोटल 66 धावा आणि येणाऱ्या सत्रामध्ये उत्तरार्धामध्ये गरज 67 धावेची. या स्पर्धेतील आतापर्यंत विचार केला हायेस्ट टोटल उभारलाय पीयूष 11 या टीमना.
67 धावेचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अर्जुन आणि मोहित ही जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती राहुलला आपण पाहतोय. पहिला चेंडू सुरेख फेकला, एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न नाहीये, फक्त सिंगल. अर्जुनवर आणि मोहित वरती या मॅचची जिम्मेदारी असेल. अर्जुन कडनं जास्त अपेक्षा असतील गायकवाडपाडा या टीमला. विस्फोटक फलंदाज, मोठी इनिंग सातत्यानं त्याच्याकडनं साकारल्या जात आहेत आणि यंदाच्या हंगामामध्ये अतिशय इनफॉर्म मध्ये हा फलंदाज. चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल आलाय. 67 धावेचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस चांगला चेंडू, 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांकडनं आलाय. तर चला यापुढील मॅच असेल रायझिंग स्टार वर्सेस कबीर 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. रायझिंग स्टार आणि कबीर 11 या पण टॉस साठी. अजून एक चांगला बॉल, काय गोलंदाजी होती या मैदानाच्या आतमध्ये. सलगचा तिसरा डॉट बॉल. मोहित कडनं या पद्धतीची अपेक्षा नव्हती टीमला, त्याच्याकडनं मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती, मात्र तो सातत्याने डॉट बॉल खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. मॅच वरती पकड पियुष 11 आपण पाहतोय. आणखीन एक डॉट बॉल, काय गोलंदाजी होतीये. एकच धाव आली आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. सलगचा चौथा डॉट बॉल खेळलाय अमित. इथे उडवला बॉल, समोरच्या दिशेनं बिग हिट केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, दमदार षटकार. एका षटकाचा खेळ संपला. दापलकावरती टोटल 7. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि जिंकण्यासाठी 60 धावेची गरज. प्रत्येकी षटकामध्ये 20 धावा इथनं घेणं गरजेचं असेल. 20.00 ची सरासरी गाठायची आहे गायकवाडपाडा 11 या टीमला. पहिला चेंडू सुरेख फेकलाय, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल. यावेळी उडवला बॉल हवेमध्ये. झेलची संधी, फलंदाज बाद. चला यापुढील
मॅच असेल दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत असेल रायझिंग स्टार वर्सेस कबीर 11. या पण टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच. आय काइंडली रिक्वेस्ट फॉर द कॅप्टन प्लीज ऑन द टॉस. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल, अप्रतिम गोलंदाजी, डॉट बॉल. गौरवला आपण पाहतोय. चांगला फटका. तिसरी धावेचा प्रयत्न सुरू झाला आहे. आणि इथे 4 धावा कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 4च्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 11 या आकड्यावरती. मोठे फटके इथने खेळावे लागतील. संदेश आणि मोहितची जोडी आपण पाहतो. या दोन्ही फलंदाजांना इथनं बिग हिट करावं लागतं. आक्रमक रूप इथनं धारण करावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. चांगला फटका. पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत. चला कॅप्टन कबीर 11 आणि रायझिंग स्टार आपण लगेच टॉस साठी यायचं. बघा शेवटचा कॉल असेल आपल्याला. चांगला बॉल, अप्रतिम चेंडू. विकास पाटील यांचं शुभ आगमन. गोरप्याचा वंडर बॉय आपण पाहतोय. दोन षटकांचा खेळ संपला. धापलकावरती टोटल फक्त आणि फक्त 13. चला कबीर 11 आपला कॅप्टन लगेच पाठवा टॉस साठी. रायझिंग स्टारचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. दीपक आला तिसऱ्या षटकामध्ये. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल. इथनं मॅच जिंकणं थोडंसं कठीण असेल टीम गायकवाड पाडासाठी, कारण पहिल्या इनिंग मध्ये खूप जास्त धावा एकवटल्या. इथे समोरच्या दिशेनं फटका सजवला. फक्त एकेरी धाव येते. दुसरीचा प्रयत्न सुरू झालाय आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 15 या आकड्यावरती. या सध्याच्या स्थितीला पीयूष 11 खूप पुढे होता, मात्र त्या हिशोबात विचार जर केला, कंपॅरिझन जर केलं तर यावेळेस भरपूर मागे गायकवाडपाडा 11. नो बॉलचा इशारा आला. भीमर येणारा चेंडू फ्रीड असेल. तर तदनंतर इथे आगमन झालं आमच्या मान्यवर सन्माननीय गॉड ऑफ क्रिकेट उल्हासनगर नरूभाऊ यांचं शुभ आगमन. प्रमोदजी पाटील यांचे परम मित्र या पण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. चला देवा शिशव्या मैदानाचा ताबा घ्यायचा. एकच धाव आली या बॉल वरती. कल्पेश भोईर यांच्या शुभ हस्ते यापुढील मॅचचा टॉस. कल्पेश भोईर आमचे मान्यवर यांच्या शुभ हस्ते यापुढील मॅचचा टॉस केला जातोय. रायझिंग स्टार वर्सेस कबीर 11. टॉस जिंकलाय
रायझिंग स्टार या टीमनं बॅटिंग करण्याचा डिसिजन स्वीकारला. बॉल हवेत समोरच्या दिशेनं, अप्रतिम फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. एकच धावली या बॉलवरती, डबल कवरती. टोटल 24-24. फुलर लेनचा बॉल होता, व्यवस्थित फायदा घेता आला नाहीये. पुन्हा एकदा 2 धावा इथे एकवटल्या जात आहेत. 3 षटकांचा खेळ संपला धाबलकावरती. टोटल 25-25. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 42 धावेची गरज. बघा, येत्या 26 तारखेला पुन्हा एकदा याच क्रीडांगणावरती जय बोले चषकाचं आयोजन केलं गेलं. तर 26 तारखेला उल्हासनगर हाफचे संघ खेळवले जातील. तरी सर्व इच्छुक संघांनी या संधीचा सुवर्ण लाभ घ्यायचा. बघा, आपण संपर्क करू शकता. भाऊ पाटील, प्रमोद पाटील, नितीन मडवी, कुमार पाटील यांच्याकडे तुम्ही संपर्क करू शकता. यावेळी सुटवला बॉल, लॉक केला बाउंड्री लाईनच्या बाहेर, दमदार षटकार. चांगला फटका. बघा, येत्या 26 ला अजून एकदा जयभोले चषकाचं आयोजन याच क्रीडांगणावरती केलं गेलं आणि 26 तारखेला उल्हासनगर हाफ इथे खेळवला जाईल. तरी इच्छुक संघांनी सर्व या संधीचा लाभ घ्यायचा. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. समालोचन कक्षामध्ये हास्यमय वातावरण. या वेळेस अजून एक चांगला चेंडू, डॉट बॉल. 22च्या माध्यमातून एक धाव आली आहे. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल. लल्लूला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती, चांगली गोलंदाजी होती. पुढे सरसावला, बिग हिट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. सामना संपलाय. यापुढील मॅचचा टॉस इथे संपन्न झालाय. रायझिंग स्टार वर्सेस कबीर 11. टॉस जिंकला रायझिंग स्टारनं. प्रथम बॅटिंग करण्याचा डिसिजन इथे स्वीकारला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग अप्रतिम केली आणि तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं 11 चेंडू मध्ये 30 धावा कुठल्या
आणि 3 षटकार त्याच्या बाळबंद आले. 272च्या स्ट्राईक रेटनं अप्रतिम बॅटिंग त्यानं केली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अभिषेक. चला अभिषेक या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नितीन मडवी यांच्या शुभ हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. मॅन ऑफ द मॅचचा हकदार 11 चेंडू 30 धावा ज्यानं कुठल्या 3 षटकार 1 चौकार त्याच्या बाळबंद आला तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यापुढील मॅच रायझिंग स्टार वर्सेस कबीर 11. पुन्हा एकदा आमने सामने 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील.